पुढची बातमी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यामध्ये गळती लागली आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यामध्ये गळती लागली आहे। पावसामुळे बोगद्यातील गळती आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी सध्या केली जाते। मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे थेट बोगद्यामध्ये गळती लागलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। मुंबई गोवा महामार्गाची ही दृश्य आहेत। कशेडी घाटामध्ये बोगद्यात गळती लागलेली आहे। पावसाचा जोर आणखी वाढल्यानंतर हा धोका आणखी वाढेल। वेळीच उपाययोजना होणं फार आवश्यक असेल। अपघाताच्या सुद्धा घटना संभवतात जर का हा जोर आणखी वाढला तर। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात बोगद्यात ही जी गळती लागलेली आहे त्यावर तातडीने उपाययोजना होणं फार आवश्यक असेल। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी अनुज जोशी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनुज, आता ही जी गळती लागलेली आहे ती थांबवण्यासाठी काही प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू झालेत का? कशेडी टनेलमध्ये जी आता गळती लागली ना त्याचं थांबवण्यासाठी स्थानिक जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत आहेत। परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये ती गळती आहे त्याचं मुख्य कारण जे आहे ते डोंगराच्या जी, काही तांत्रिक अडचणी येत आहेत बहुधा। अनुज, पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क साधू। मात्र सध्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा बातमी सांगूयात। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटातली ही दृश्य आपण बघतोय। गळती या बोगद्यामध्ये लागलेली आहे। लवकरात लवकर यावर उपाययोजना होणं आवश्यक असेल।